मग आज सूत्रसंचालन करणार कोण? मग आमच्या दोघींवरती जबाबदारी आली, दीपा आत्या आणि मी. आणि ही छोटी मध्ये मध्ये तुम्हाला सगळ्यांना एंटरटेन करते. हॅपी बर्थडे. आमची दोन नाती आहेत. एक तर ती माझी आत्या पण आहे आणि ती माझी मामी पण आहे. आणि त्यामुळे हे नातं जे आहे आमचं ते अगदी बोलतं ना डबल घट्ट आहे. त्याचबरोबर प्रसंगी ती माझी मैत्रीण झाली, ती माझी आई झाली, ती माझी मावशी झाली. म्हणजे जे नाती नाही आहे त्या सगळ्या नात्यांची पूर्ण बोलतं पूर्तत्व त्यांनी केली. सखी आत्या नाही ही खंत कुठे कधी वाटली नाही, किंवा सखी मावशी नाही ही पण खंत कधी कुठे वाटली नाही त्यांच्यावर. आज जास्त काही मी बोलत नाही कारण भरपूर सांगण्यासारखं आहे आणि ते एका दिवसात संपेल असंही वाटत नाही. पण मी लहान असल्यापासून मला रेडी करण्यापासून ते माझ्या मुलीला आज रेडी करून तिचे फोटो काढण्यापर्यंतचा हा त्यांचा प्रवास. 50 वर्ष. 50ची वाटते का हो? अजिबात. 20-30ली आहे. आम्हाला सर्वांना एकत्र करून त्यांनी जे सगळ्यांनी सांगितलं, मंगळागौरीचा ग्रुप जो आम्ही सुरू केला त्याच्यामध्ये पण आम्ही सगळ्या वयोगटातील म्हणजे अगदी माझ्या आईपासून ते ह्या सगळ्या मैत्रिणींपासून आम्ही 3 पिढ्यांनी मिळून तो कार्यक्रम उभा केला. त्याची पूर्ण संकल्पना त्यांची होती आणि सर्वांनी मिळून तो उभा केला. आणि मेन म्हणजे या सर्वांसोबत मी लहान आहे किंवा मी मोठी आहे असं काहीही न करता सगळ्यांनी मिळून मिसळून ते नातं जे आहे ते आम्ही घट्ट केलं. म्हणजे जी आत्या मला नाही त्या आत्याने मला एवढ्या सगळ्या आत्या दिल्या. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.